सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 100 मध्ये प्रवेश करत आहोत. आपण गेली 5-6 सत्संगापासून आपण ज्या अवस्थेत आहोत, नामधारक वासनिक, या अवस्थेत असताना परमेश्वराने सांगितलेले तत्व सिद्धांत आचाराच्या अनुषंगाने कशा दृष्टीने आपण बघावं आणि ज्या अवस्थेत आपण आहोत त्या अवस्थेत आपण ते कसा करण्याचा प्रयत्न करावा यासाठी चिंतन करत आहोत. वेगवेगळ्या सूत्रांच्या माध्यमातून अत्यंत मोजकी सूत्र आपण जे आज आपल्याला पाळता येऊ शकतात, आचाराच्या अनुषंगाने आपण ते समजून घेऊ शकतो आणि त्यावरती जाण्याचा प्रयत्न करू शकतो, असेच वचनं आपण चिंतनामध्ये घेत आहोत. मागील वचनामध्ये आपण गोडी तुम्हा गोडी गंगा समानच हो किंगा ह्या वचनापर्यंत आलो होतो. म्हणजे पाणी पित असताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं पवित्र अपवित्रता भाव असू नये या अनुषंगाने आपण या सूत्राचं चिंतन केलं होतं. जे परमेश्वरांनी आचार्यांच्या निमित्ताने आपल्याला हे सूत्र सांगितलं, परंतु ह्याच सूत्राच्या अनुषंगाने आचार्यांना एक असा अनुभव आला. स्मृतीस्थळामधली एक स्मृती आहे. आचार्य भोजन करण्यासाठी बसलेले असतात आणि ज्यावेळेस पाणी पिण्याची वेळ येते तेव्हा एका साधकाला ते खुणावतात आणि त्या पद्धतीनं ते साधक जाऊन एक नाण्यातलं पाणी आचार्यांसाठी घेऊन येतात. ते पिऊन टाकतात, काही म्हणत नाही. परंतु नंतर मग परमेश्वर त्यांना सांगतात की हे पाणी तुम्ही कशातलं आणलं. त्या साधकाने आचार्यांना आठवण करून दिली की देवाने सांगितलंय तुम्हा बोडी गंगा समानेच हो किंगा, जे पाणी आहे तुमचं पिण्यासाठी तुम्हाला बोडी काय आणि गंगा काय सारखंच असलं पाहिजे. आचार्यांनी त्याच्यावरती प्रकाश टाकला की ते आपल्यासाठी, परंतु दुसऱ्यासाठी बोडी ती बोडी, गंगा ती गंगा. ज्यावेळेस दुसऱ्याला देण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र आपण त्याच्यामध्ये वर्गीकरण केलं पाहिजे, कारण दुसऱ्याला चांगल्यातलं चांगलं देण्याची ही प्रवृत्ती आपली असली पाहिजे, ती भावना आपली असली पाहिजे, तो भाव आपला असला पाहिजे. अशा अनेक वचनाच्या माध्यमातून जे संभ्रमावस्थेत असलेले जे साधक आहे त्या साधकांना आचार्यांनी वेळोवेळी त्या सूत्राचं मर्म सांगितलं आणि तेच सूत्र काही स्मृतीस्थळामध्ये आपल्याला आलेले असतात. त्यातलं हे एक सूत्र आहे. असे अनेक सूत्र आपण स्मृतीस्थळात गेल्याशिवाय आपल्याला ते लक्षात येत नाही किंवा समजत नाही. म्हणून आहाराच्या अनुषंगाने आपण चिंतन केलं. त्यानंतर परमेश्वराने आपल्याला आचाराच्या अनुषंगाने सर्व साधकांना अनेक सूत्र, अनेक दृष्टांत, अनेक लीळेच्या माध्यमातून समजावून सांगितलेलं आहे. नुसतं समजावून नाही सांगितलं तर स्वतः करून दाखवलं आणि साधकाकडून तीच अपेक्षा केली जेणेकरून परमेश्वर प्राप्तीचं जे त्या साधकाचं ध्येय ते अधिक जवळ व्हावं आणि अधिक सोपं व्हावं. परंतु जीवन जगत असताना आपण हा निवृत्ती मार्ग असल्या कारणाने आपण संसारात राहत असतो आणि त्या आपल्या परमार्गाकडे सुद्धा आपण निवृत्ती मार्ग म्हणूनच बघत असतो आणि तो बघितला पण पाहिजे, कारण तो निवृत्तीचाच मार्ग आहे. परंतु आपण तेवढं जोडलेलं नसल्यामुळे आणि आपला प्रयत्न तेवढा नसल्यामुळे आपण निवृत्ती मार्गाकडे लगेच जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपण आपल्या संसारात राहत असताना धार्मिकता प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती एक भावना निर्माण झालेली आहे की आपल्याला फक्त धार्मिकता करायची आहे, आचाराचा आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. म्हणून ती धारणा कशी चुकीची आहे आणि आपण काय काय करू शकतो अशा अनुषंगाने आपण गेली 5-6 सत्संगापासून चिंतन करत आहोत. आणि ते चिंतन करत असताना अनेक सद्भक्तांनी प्रतिक्रिया दिलेल्या असतात. बऱ्यापैकी त्यांना ह्या गोष्टी लक्षात येतात की आपण खरोखर या अनुषंगाने केलं पाहिजे किंवा करू शकतो. आणि त्या अनुषंगाने खूप अवघड नाही, ते करण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर सुद्धा सहाय्य करतात. आणि ते करत असताना मात्र नैसर्गिकरित्या आपल्याकडून
सातत्यपूर्ण ते झालं पाहिजे, त्यासाठी सवय नियमन हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपण या वाचनाचं जेवढं करता येईल तेवढं विस्तृतपणे चिंतन करत आहोत. अनेक अशी वचनं आहे की आपण ते पाळू शकतो, परंतु त्या दृष्टीनं त्या विचाराने आपण आजपर्यंत तरी ते बघितलं नसल्यामुळं आपला तो विषय नाही, अशा अनुषंगाने आपल्या मनामध्ये आपण एक न्यूनगंड किंवा एक भीती निर्माण केली होती. ती आपण भेदण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ते चिंतन करत असताना बऱ्यापैकी सद्भक्तांना या गोष्टी लक्षात येतात. आपण अनेक सद्भक्त प्रतिक्रिया देत असतात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. यानंतर खरं म्हणजे परमेश्वरांनी जे वचन सांगितले, त्या लीळेच्या प्रसंगाच्या माध्यमातून वचन सांगितले, दृष्टांत सांगितले, त्यांच्या समोर असं काही नव्हतं की हा प्रवृत्ती मार्गाचा, हा निवृत्ती मार्गाचा. एक साधक म्हणून परमेश्वर बघतात आणि त्या साधकाला ते आपलं जे तत्वज्ञान आहे, आचार विचार प्रणाली आहे, ते सांगताना आपल्याला लक्षात येतं. नंतर काही साधक हे तत्वज्ञान समजून घेतल्यानंतर परमेश्वराला अनन्यभावे शरण गेले, अनुसरले. आणि त्या अनुषंगाने अनुसरलेल्या जीवाच्या प्रयत्नाने किंवा जीवासाठी हे वचनं किंवा हे तत्वज्ञान अधोरेखित केलं गेलं. परंतु आपण लगेच संन्यास घेऊ शकत नाही, लगेच त्याग करू शकत नाही. पूर्वकर्माच्या जोडानुसार आपल्या जीवनामध्ये अनेक चढउतार आलेले असतात, जबाबदाऱ्या आलेल्या असतात. कौटुंबिक जबाबदारी पार पाडल्यानंतर आपण मात्र ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक वासना आपण ठेवलेली आहे. परंतु तिथं गेल्याच्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला काय करावं लागणार आहे, याची थोडीशी तोंड ओळख आपली असली पाहिजे. म्हणून आपण धर्मतत्वज्ञान अभ्यासत असतो. तिथं गेल्यानंतर आचाराच्या अनुषंगाने आपल्याला ती सवय असली पाहिजे. म्हणून काही वचनं आज आपण पाळू शकतो, याचं आज चिंतन आपण करत आहोत. ती सवय एकदा लागली मनुष्याला, ती आवड निर्माण झाली, तो वेद निर्माण झाला की आपोआप त्या अनुषंगाने त्या रस्त्यावरती हा जीव चालायला सुरुवात करतो. आणि प्रयत्न करी दैवाचे साह्य या वचनाप्रमाणे अशा पद्धतीने जर आपण प्रयत्न करायला सुरुवात केली तर नक्कीच परमेश्वराचं साह्य आपल्याला लाभत असतं. कारण केल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही, त्याचे अडथळे अडीअडचणी आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून करायला सुरुवात केली पाहिजे. आणि अशा अनेक सद्भक्तांनी प्रतिक्रिया दिल्या की या अनुषंगाने जेव्हा आम्ही ऐकतो आणि समजतो त्यावेळेस मात्र आम्ही त्या गोष्टीकडे विचार करतो. या आहाराच्या संदर्भातले आपण जे वचनं बघितले त्यात बऱ्याच सद्भक्तांच्या प्रतिक्रिया आल्या की आहार आम्ही त्याचा विचारही करत नव्हतो, परंतु हे ऐकल्यानंतर किंवा हे समजून घेतल्यानंतर आपण सुद्धा या गोष्टी करणं खूप अवघड नाही आणि केलं तर आपला फायदा होईल, आपलं हित त्याच्यातच आहे. या अशा अनुषंगाने अनेक सद्भक्त त्याचा विचार करून त्यावरती चालण्याचा प्रयत्न करत आहात. आणि हेच आपल्या सत्संगाचं एक फलित किंवा फायदा असं आपण समजू शकतो. कारण समजणं हे अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला ती गोष्ट समजली नाही तर तो करण्याचा प्रश्नच येत नाही, पण समजल्यानंतर तो निदान विचार तरी करील करण्याचा, प्रयत्न तरी करण्याचा. आणि त्या प्रयत्नातून जर त्याला आवड निर्माण झाली तर आपोआपच तो त्या रस्त्यावरती चालायला सुरुवात करील. आणि अशा अनुषंगाने आपण या वचनाचं चिंतन करत आहोत. पुढचं वचन आहे, हे ऐसी उघडी नागवी दिसते असती परी याची वास कवनाही पाहू नये. याही एक अभिमानी आधी ते जरी क्षोभले होईल तरी मा काय करीती. खरं म्हणजे हे वचन आपण कोणत्या दृष्टीनं कोणत्या बाबतीत कसं घ्यायचं हे थोडं अवघड आहे समजून घ्यायला. कारण ज्यावेळेस परमेश्वर महाराष्ट्रामध्ये पायी परिभ्रमण करत होते त्यावेळेस ते कुठेही मुक्काम पडायचा त्यांचा जंगलात, कुठं गावाच्या आजूबाजूला. त्यावेळेस मग सर्व साधक झोपू शकत नव्हते, आराम करू शकत नव्हते. तर काही अनुषंगाने काही अडीअडचणी येऊ नये म्हणून
आजच्या आपण शब्दामध्ये म्हटलं तर वॉचमॅनकीची जी एखादी ड्युटी असते ती साधकाला 2-2 तास 4-4 तास किंवा एक रात्रभर त्या करण्याची वेळ यायची, पाळी यायची. अशीच एका ठिकाणी परमेश्वराचा मुक्काम सावखेड्याला पडला आणि तिथं गावाच्या बाहेर त्या मुक्कामाला राहत असताना त्या दिवशी रात्रीची जी वॉचमॅनकीची जी वेळ आहे, ड्युटी आहे, पाळी आहे, ती औसादेवीवरती येते. व्याळीसाठी त्यांनी काही चुली वगैरे पेटवलेल्या असतात. तिथं बाजार हाट असतो, तिथंही त्या लोकांनी चुली वगैरे पेटवलेल्या राहतात. आणि तो जो विस्तव आहे तो विझवायचा राहून गेल्यामुळे तो विस्तव तसाच असतो. बाजूलाच स्वामींचं बिडार पडलेलं असतं. सर्व साधक आपापल्या ठिकाणी झोपलेले असतात आणि औसादेवी ती ड्युटी करत असते. आता त्या गावातले काही महाजन, त्यांची जी मुलं आहे, एक तारुण्याच्या अनुषंगाने, वयाच्या अनुषंगाने त्यांना त्याचा अनुभव नाही, माहिती नाही, त्या अनुषंगाने ते येतात आणि त्यांना असं वाटतं की हे असेच बसलेले आहे, आपण यांना थोडंसं घाबरवू. आणि म्हणून ते विस्तव जिथं बिडार पडलेलं असतं त्या बिडाराकडे टाकतात, फेकतात. औसादेवीने ते बघितल्यानंतर त्यांना घाबरवण्याच्या अनुषंगाने खूप जोरात ते ओरडतात आणि त्यांच्या पाठीमागे धावतात. खाईन रे खाईन म्हणून त्यांच्या मागं पळाल्यानंतर एक रौद्र रूप असं, आणि तो आवाज रात्रीचा शांततेच्या नीरव शांततेमध्ये तो घुमतो आणि ते मुलं घाबरून पळायला सुरुवात करतात. कोणी पडतं, कोणाला काय लागतं, अशा पद्धतीने ते पळतात. सकाळी सर्व गावात ही गोष्ट कळते. कोणाला लागलेलं असतं, कोणाला ताप आलेला असतो, कोणी आजारी पडलेलं असतं. स्वामींना पण इकडं ते समजतं. स्वामी त्या अनुषंगाने औसांना सांगतात की तुम्ही काही असं जे बोलणं आहे हे चुकीचं आहे, असं तुम्ही करू नये, कोणाला भय उत्पन्न होईल असं वागू नये. ते महाजन जेव्हा येतात तेव्हा स्वामींकडे सांगतात की आमच्याकडून, आमच्या मुलांकडून तुम्हाला देवा त्रास झाला, आम्ही माफी मागतो, त्यांना माहीत नव्हतं असं असं झालं. आणि मग देवाने तिथं हे सूत्र सांगितलंय की तुम्ही असं काही समजू नका की ही उघडी नागडी आहे, रानात झोपतात, भिक्षा मागून खातात, पण यांचं कोणीच नाही आहे. तर यांचं सुद्धा एक अभिमान घेणारं कोणीतरी आहे आणि त्यांनी जर अभिमान घेतला तर काय होईल त्रास देणाऱ्याचं. आपण एक विशिष्ट दैवराटीमध्ये आहे. परमेश्वर निराभिमान आहे, परंतु परमेश्वर म्हणता आपल्या लागी स्वाभिमान. इथं परमेश्वर या जीवाचा अभिमान घेतात, जो आपला आहे त्याचा अभिमान घेतात आणि त्या महाजनांना 2 शब्द सुनावतात. थोडक्यात त्यांना अप्रत्यक्षरित्या जाणीव करून देतात की असं काही समजू नका, यांचं सुद्धा कोणीतरी अभिमान घेणार आहे. आणि आपण परमेश्वराचे भक्त आहोत, दैवराटीचे आहोत. एक भीती आपल्या मनामध्ये निर्माण होऊ नये, किंवा साधना करत असताना, आचार प्रणाली करत असताना, समाजात वावरत असताना ती एक मनामध्ये, आपल्या मनामध्ये भीती असते का आपल्याला कोणी काही बोलेल, कोणी काही चिडवेल, कोणी चेष्टा करेल. कारण लोक अज्ञान असतात, धर्माचं ज्ञान नसतं आणि म्हणून आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार होतो. 4 लोकांमध्ये जातो आपण, दंडोत सुद्धा करत नाही एकामेकाला. कारण का 4 लोकांना कळेल की अरे उपदेशी आहे, हे दंडोत करतात, त्यांनी काही चेष्टा केली, त्यांनी काही बोलले, तर मग आपण काय बोलायचं. तर एक न्यूनगंड, एक भीती निर्माण झालेली असते. पण आपण आपली ड्युटी करा, आपण आपला धर्म सांभाळा. त्यांनी खरंच जर चुकीच्या मार्गाने, चुकीच्या पद्धतीनं जर धर्माची चेष्टा, आपली चेष्टा म्हणजे धर्माची चेष्टा केली किंवा कोणी काही बोललं, तर अप्रत्यक्षरित्या आपण तशी मनात भावना आणू नये की यांना काहीतरी होईल, यांना काहीतरी त्रास होईल. उलट परमेश्वराकडे आपण प्रार्थना करावी, काही अज्ञानी लोक आहे, देवा यांना माफ करा. त्याच्यामुळे त्यांनाही ती प्रचिती, तो अनुभव येतो. आपणही ती भावना किंवा ती भीती, तो न्यूनगंड आपल्या मनामध्ये राहू नये, या अनुषंगाने परमेश्वराने आपल्याला अप्रत्यक्षरित्या एक अभय, एक पाठिंबा किंवा एक अभिमान परमेश्वर कसा या जीवाचा घेतात, या अप्रत्यक्षरित्या या वाचनातून आपल्याला समजतो. आणि म्हणून आपण एक विशिष्ट परमेश्वराचे भक्त आहोत अशी धारणा ठेवून आपण अत्यंत धाडसाने,
अत्यंत निर्मळपणे स्पष्टपणे जे बी आहे आपला धर्म आपण सांभाळला पाहिजे. कुठेही न्यूनगंड ठेवून धर्म लपवणं, कोणाला न सांगणं या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे. कारण समाजात वावरत असताना मला हे अनुभव आलेले आहे का कोणी गाठी घालत नाही, गाठी घातली तर लोकांना कळेल उपदेशी आहे. दंडोत घालत नाही, शक्यतो सांगत नाही की आम्ही उपदेशी आहोत. कधीतरी असं होतं की 4 मित्रांमध्ये कुठंतरी फिरायला जातात किंवा गावात जातात, तिथं अन्य मंदिराचं मंदिर असतं अन्य देवतेचं. आता बाकीचे सर्व अन्य आहे आणि एकच उपदेशी आहे. यांनी कसं म्हणावं का मला चालत नाही, आम्ही परमेश्वर भक्त आहे. मग त्यांच्याबरोबर तो पण त्या मंदिरात जातो. कोणीतरी सांगितलेलं असतं की जर अशी वेळ आली तर आपलं नावस्मरण घेऊन त्या देवतेला नमस्कार घातला किंवा पाया पडले तर चालतं. तर ह्या ज्या गोष्टी आहे या सर्व अज्ञान, अन्यथा ज्ञान किंवा मनामध्ये भीती, न्यूनगंड यामुळे निर्माण झालेली आहे. एक अभिमान आपण धर्माचा ठेवला पाहिजे. धर्माचा आपण अभिमान ठेवला तर धर्म आपला अभिमान ठेवेल. आपण धर्म सांभाळला तर धर्म आपल्याला सांभाळेल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं हिचकिच न करता, कोणत्या प्रकारचा न्यूनगंड न ठेवता किंवा भीती न ठेवता आपण आपला धर्म सक्षमपणे ज्या वेळेस संधी मिळेल त्या वेळेस वातावरणानुसार, त्या परिस्थितीनुसार आपण धर्म आपला सांभाळला पाहिजे, सांगितला पाहिजे, दाखवला पाहिजे. फक्त परिस्थितीचं भान ठेवून आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. या अनुषंगाने आपण या वचनाकडे बघायचं आहे. पुढे परमेश्वर सांगता, ऐसे आचपन न कीजे किंगा. ऐसे आचपन म्हणजे प्रदर्शन. थोडक्यात असं प्रदर्शन करू नका म्हटले. जसं आपण आचरण करत असताना, धर्म सांभाळत असताना काही त्रास होण्याची शक्यता असते, दुःख निर्माण होण्याची शक्यता असते. तर आपण ते इतरांना सांगत सुटू नये, सांगत फिरू नये, सांगत बसू नये. अशा अनुषंगाने परमेश्वराने हे वचन सांगितलेलं आहे की एका ठिकाणी असंच स्वामी भक्तजनांबरोबर खेळ खेळत असताना डखले यांचा पाय मुरगळला आणि त्यांचा पाय दुखायला लागला. परंतु ते सर्व खेळ झाल्यानंतर व्याळी होते. प्रत्येकजण आपापल्या बिडारावरती झोपण्यासाठी, आरामासाठी जातात. डखले ही रात्रभर विवळत असतात, पाय दुखत असतो. त्यांना अपेक्षा असते का देवानी मला यावं, विचारावं आणि माझं जे त्रास आहे तो काढून टाकावा. परंतु परमेश्वर त्यांना काही विचारत नाही. सकाळी मात्र परमेश्वर त्यांच्याकडे जातात आणि डखलेला विचारतात, काय डखले तुमचा पाय कसा आहे. ते थोड्याशा तक्रारीच्या सुरात परमेश्वराला सांगतात की देवा, रात्रभर आम्हाला त्रास झाला, तुम्ही आम्हाला विचारायला पण आले नाही. कोणी लोक येतात, दर्शनाला येतात फक्त, आणि त्यांचं सुद्धा तुम्ही काही संकष्ट दूर हरण करतात, काही अडीअडचणी दूर करतात, आणि आम्ही तर तुमचे सेवक, तरी तुम्ही आम्हाला विचारलं नाही. अशी एक तक्रार वजा परमेश्वराकडे करतात. परमेश्वर त्यावेळेस सांगतात की तुम्ही महात्म्य आहे, तुम्ही भोग हे भोगून निमानावले पाहिजे. असं आज पण नाही केलं पाहिजे. खूप दुखतंय, विवळलं नाही पाहिजे. काहीतरी थोडंसं लागतंय, थोडंसं दुखतंय तर जास्त दाखवायचं, असं केलं नाही पाहिजे. ते सहन केलं पाहिजे. आणि इतरांच्या मानाने जे तुम्ही तक्रार करतात तर ते येतात त्याच दृष्टिकोनातून, दर्शनाला येतात काहीतरी दृष्टपर अपेक्षा भेटावी ह्याच उद्देशाने ते येतात. त्याच्यामुळं त्यांच्या कणवेपोटी आम्ही त्यांना ते देत असतो. पण तुम्हाला काय देणार आहोत याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. ह्या निरानंद जीवाला परमेश्वर म्हणतात आम्ही आनंद देणार आहोत, आणि हा आनंद देण्यासाठी तुम्ही पात्रतेचे आहे, आणि तो आनंद आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे. अनादि अविद्येचा छेद करून तो आनंद, परमेश्वराची प्राप्ती आम्हाला तुम्हाला द्यायची आहे. आणि ह्या आनंदाची अपेक्षा, अभिलाषा तुम्ही केली पाहिजे. तर असं आज पण न करता आपलं जे महात्मेपण आहे तुम्ही सांभाळलं पाहिजे. अशा अनुषंगाने परमेश्वराने आपल्याला हे सांगितलं आहे की आपल्याला सुद्धा या अडीअडचणी येत राहतात. आपण त्याचा बाहू करू नये, ते सांगत सुटू नये. कारण धर्म आपला आहे, धर्म आपल्याला पाळावा लागणार आहे. पाळताना ज्या अडीअडचणी येणार आहे त्याही आपल्याला येणार आहे. त्या सहन करणं ही आपली ड्युटी, आपलं कर्तव्य. जसं संसारामध्ये अडीअडचणी येतात, आपण त्या सहन करत असतो, त्या सहन केल्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. त्याच पद्धतीनं हा आपला धर्म, परमार्ग, परमेश्वराचा धर्म आपण जर पाळला तर आपलं हित आहे.
आणि त्यातून अशा छोट्या मोठ्या अडीअडचणी येत राहतात. आपल्याला स्नान करायचं असतं, साधू संतांकडे जायचं असतं, क्रिया करायची असते, परंतु अडचणी येतात आणि त्या अडचणी आपण सांगत न सुटता त्याच्यावरती कशी मात करता येईल, त्या अडचणीवरती मात करून आपल्याला धर्म कसा सांभाळता येईल याचा विचार करून आपण त्या गोष्टीकडे बघायचंय. आपण छोटीशी गोष्ट खूप मोठी करून सांगत असतो, ती एक स्वभाव असतो जीवाचा, एक प्रवृत्ती असते. तर त्या अनुषंगाने धर्म सांभाळत असताना धर्माच्या अनुषंगांच्या ज्या असलेल्या गोष्टी आहे ती जर आपण ती सवय जर मोडून टाकली तर आपल्याला व्यावहारिक जीवनात सुद्धा त्याचा फायदा होईल. बरं, आपल्या अडीअडचणी लोकांना सांगूनही काही उपयोग नसतो, कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या अडचणी असतात. प्रत्येकाला प्रत्येकाच्या अडचणी असल्यामुळं तो त्याच्या अडचणीत दंग असतो. आपण आपली अडचण सांगून तो काही आपल्याकडं अडचण दूर करण्यासाठी येत नाही, येऊ शकत नाही. त्यामुळं उलट आपल्या अडचणी वाढतात, कारण आपण आपल्या अडचणी, आपलं दुःख दुसऱ्याला सांगितलं, त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा केली, तो त्या पुऱ्या अपेक्षा नाही बसला का आपल्याला अपेक्षाभंगाचं दुःख निर्माण होतं. अधिक अपेक्षा वाढतात, अधिक दुःख वाढतं. त्याच्यामुळे आपल्या ज्या अडीअडचणी त्या आपल्या आहे आणि त्याच्यावर आपल्याला कशा मात करायची आहे अशा पद्धतीनं ते सहन करावं, ते मनात ठेवावं आणि त्यावरती चालण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीनं परमेश्वर आपल्याला या गोष्टी सांगतात. कांगा ऐसे म्हणाला ऐसे न म्हणजे की विधी आचरताना काही सुखाच्या गोष्टी सुद्धा प्राप्त होत असतात, तर त्या सुद्धा गोष्टी इतरांना सांगत बसू नये. कारण काही ठिकाणी आपल्याला तसे अनुभव येतात. आपण रस्त्याने जात असताना, स्नान करायला जातोय, साधू संतांकडे जातोय, आपल्याला अडचण निर्माण होते, कुठंतरी कोणाचं तरी साह्य निर्माण होतं. आपल्याला जेवणाच्या वेळेस आपल्याला जेवण भेटतं, गाडीची अडचण आली तर गाडीचं अडचण दूर होण्यासाठी कोणीतरी उपयोगी पडतं. तर त्याच्यातून आपण एक परमेश्वराची कृपा किंवा परमेश्वराचं साह्य समजत असतो आणि एक प्रचितीच्या अनुषंगाने ते बघत असतो. तर त्याच्यात सुद्धा समाधान व्यक्त करून, एक सुख व्यक्त करून आपण दुसऱ्यांना सांगत बसलो नाही पाहिजे का मी असं असं चाललो होतो, अशा अशा अडचणी आल्या, पण देवाचं साह्य झालं आणि माझी ती अडचण दूर झाली. कारण ह्या अडचणी जी आहे ह्या धर्माला चालण्यासाठी येत असतात. त्या अडचणीचाही बाऊ करू नये आणि साह्य जर परमेश्वराचं वर्तत असेल तर परमेश्वर म्हणतात जो मायाकडे येईल त्याला कोणती देवता आणि कोणती शक्ती येऊन ती दूर करेल सांगता येणार नाही. तिथपर्यंत परमेश्वरापर्यंत या गोष्टी जात पण नाही. परंतु त्यात आपण समाधान व्यक्त न करता एक परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वराची प्रार्थना करावी, स्मरण करावं, चिंतन करावं, अशा पद्धतीनं त्याकडे बघावं. काही गोष्टी, कोणत्या गोष्टीला लोक प्रचिती समजतात. कारण कितीतरी साधक मला भेटतात की आम्ही रस्त्याने जात होतो, स्नान करायला जात असताना आम्हाला माहीत नव्हतं, जेवणाची वेळ झाली होती, कुठं जावं काय जावं, तेवढ्यात एक आश्रम दिसला, आमच्या मनात आलं होतं अशी अशी भाजी आम्हाला भेटेल, खायची इच्छा झाली आणि तिथं पंक्ती होत्या आणि त्या पंक्तीला खरंच तीच भाजी आली. काय देवाची प्रचिती आहे. हे उलट साधकाच्या अनुषंगाने जर घेतलं तर ते आपल्या मनात आलेलंच जड पदार्थ आपल्याला समोर आलाय याचा अर्थ ती आपली अडचण आहे, आपलं संकट आहे. परंतु तेवढ्या लेवलचे, तेवढ्या विचाराचे आपण प्रगल्भ नसल्यामुळं आपण त्याला प्रचितीचं नाव देतो आणि समाधान व्यक्त करून लोकांना ते सांगत सुटतो. तर असं सांगितलं नाही पाहिजे. परमेश्वर स्पष्ट सांगतात, आला विखो पायी हाणावा. म्हणजे जे साधक आहे, चर्यावंत साधक आहे, त्या जड पदार्थाच्या अनुषंगानेच हे अडचणी किंवा प्रॉब्लेम्स ह्या देवी देवता करत असतात, विघ्न करत असतात. आणि हा जड पदार्थ आपल्या मनातला जो आहे तो जर समोर आला तर आपण तो टाळावा. खरं म्हणजे त्याच्या पुढे जाऊन विचार करावा की जेवणासाठी हेच पदार्थ पाहिजे, असाच पदार्थ पाहिजे, असंच यायला पाहिजे, अशी खाण्याची इच्छा झाली, या भावना आपल्या मरून गेल्या पाहिजे. कारण आपण मागच्याच सत्संगामध्ये बघितलंय की जेवणाचा उद्देश काय असावा, रेंदिया चेंदिया दरीबरीचे, आपल्याला फक्त पोट भरायचंय, काय भेटतंय काय भेटणार आहे हेच भेटलं पाहिजे, तेच भेटलं पाहिजे, ही भावना आपली जर निघून गेली तर ही विघ्नाचे जे अडीअडचणी ते आपल्याला कधी येणार नाही. आणि ती सवय आत्तापासून लावली पाहिजे. कोणतीही भाजी खा, कोणतंही जेवण करा, पोट भरणारच आहे. त्याच्यामुळं पोट भरणार आहे तर मग हेच पाहिजे तेच पाहिजे हे जे चोचले आपण जर काढून टाकले आपल्या मनातून, आपल्या मानसिकतेतून, नक्कीच परमेश्वराच्या या धर्मावरती आपण
प्रगल्भपणे परिपक्वपणे चालण्याचा प्रयत्न करू आणि त्याच वेळेस परमेश्वराचा आपल्याला सहाय्य पण होईल. म्हणून या गोष्टी आपण सांभाळण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. पोरे हो, तुमच्याकडून तुम्हासी काही न होय, येथून तुम्हा सकळी व्हावं की. स्वतःच्या इच्छेनं परमेश्वर म्हणतात या जीवाला काही होऊ शकत नाही. कारण आपल्याकडेने आपल्याला अपेक्षा करत राहतो. जीव स्वार्थी, मला हे पाहिजे ते पाहिजे. आपण किती प्रयत्न केला तर आपल्याला भेटेल याची काही गॅरंटी नसते. मग ती मिळवण्यासाठी आपल्याला परमेश्वराकडे प्रार्थना करावं लागते. आणि दृष्टपर जीव जे आहे ते याच्यातच अडकलेले आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, याच्या पाहिजे, त्याच्यासाठीच ती भक्ती करत असतात. त्याच्यासाठीच परमेश्वराच्या भक्तीमध्ये ते उतरण्याचा प्रयत्न करत असतात. पण परमेश्वर म्हणतात यांनी किती काही केलं तरी यांना स्वतःहून काही भेटत नाही, यांच्या कडेने काही भेटत नाही. जे भेटतं ते माझ्या कृपेने माझ्याकडूनच भेटतंय. जर परमेश्वराकडूनच ते सर्व भेटतंय तर आपण अपेक्षा किंवा लालसा किंवा स्वार्थाच्या अनुषंगाने त्या गोष्टीकडे बघणं हे कितपत योग्य कितपत अयोग्य याचा आपण विचार केला पाहिजे. कारण मिठाचा खडा सुद्धा आपल्याला आपल्या बाजूने किंवा आपल्या कडेने आपल्याला मिळवता येत नाही. परंतु परमेश्वर किंवा दैवाच्या कडाने, ईश्वराच्या कडाने इंद्रियार्थ जे बी पदार्थ असतील किंवा आपल्या सुखाचे जे बी पदार्थ असतील ते भेटत असतात. जे बी आपल्याला भेटलं किंवा भेटणार आहे ही परमेश्वर कृपा आहे. कारण कर्मवश सकळे पावे, कर्माने आपल्याला सर्व भेटणार आहे. पण ते कर्म करत असताना आपण जे कर्म जोडलेले सर्व दुःख निर्माण करण्यासाठी, दुःख मिळवण्यासाठी, दुःख प्राप्त होण्यासाठी. कारण आपल्या कर्माची जर आपण दिवसभरात चिंतन जर केलं तर उठल्यापासून झोपेपर्यंत आपले जे कर्म आहे ते फक्त आणि फक्त हिंसेचे असतात, विकल्पाचे असतात, विकाराचे असतात. आपल्या विचारामध्ये तेच येतं, आपल्या मनामध्ये तेच येतं, आपल्या मुखातून तेच येतं, आपल्या कृती तेच होतात. तर त्याच्यातून आपल्याला काय सुख भेटणार आहे? दुःखच भेटणार आहे. आणि सुखाचे एवढे कर्माचे गाठोडे आपण जर बांधून ठेवले तर मग आपल्या जीवनामध्ये जे सुख येतात ते कुठून येतात? ते कळत न कळत आपल्याला परमेश्वर कृपेने ते आपल्याकडून जे कर्म केलेले राहतात त्याचं किंवा परमेश्वर कृपेने आपल्याला ते भेटलेले असतात. म्हणून परमेश्वर म्हणतात जे बी मिळालं ते माझ्याकडूनच मिळतं. जे तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे ते सर्व तुमचे कर्म आहे आणि ती तुमची कड आहे. त्याच्यामुळं जे बी मिळणार आहे ते परमेश्वर कृपेने, परमेश्वराच्या कडेने, परमेश्वराकडे प्रार्थना असावी. आनंदी भावी परमेश्वराला निरावलंबत्वाने जर आपण शरण गेलेलो असेल तर परमेश्वर सर्व काही योगक्षेम वाहम्यम सर्व काही आपल्याला पुरवत असतात. फक्त ती निष्ठा, ती भाव आपली असला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या परिपक्वतेने आपण अनन्य भावी परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. साधे कवने ते काही असे हे सगळे देवाचे की महादेव दे ते आपुले. साधाबाईसांना परमेश्वर सांगतात की कोणाचं इथं काय आहे? जे बी आहे ते परमेश्वराचं. कारण परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, ज्यांनी निर्माण केली त्याचं त्याच्यावरती अधिकार, मालकत्व. अनंत ब्रह्मांडांचा तो नायक आहे. आणि एका ब्रह्मांडामध्ये आपण एका कर्मभूमीमध्ये एखाद्या खेडेगावात एखाद्या शहरात आपण जन्माला आलेलो आहे आणि तरी आपण आपलं आपलं म्हणतोय. हे खूप मोठं अज्ञान आहे आपलं. म्हणजे परमार्गाच्या जीवामध्ये सुद्धा तरी हा बदल व्हायला पाहिजे. कारण आपल्याला याची जाणीव झालेली आहे. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, मायेच्या तमी भागात पडलेले जीव परमेश्वराच्या कृपेने मायेने बाहेर काढले आणि त्या अनुषंगाने आपला हा प्रवास सुरू झालेला आहे. त्याच्यामुळं ही जो प्रपंच तयार झाला तो आदमती आदगती आदरती म्हणून आपण तयार केला आणि त्याला आपण आपलं आपलं म्हणतो. खरं म्हणजे परमेश्वराचं हे सर्व असल्यामुळं आपण त्याच्यावरती कितपत मालकी दाखवायची आणि कशा पद्धतीनं कशा दृष्टीनं आपण त्याकडे बघायचं हे महत्त्वाचं आहे. कारण ही जी भावना आहे ही माझं माझं आपलं आपलं यातूनच साऱ्या अडचणी, सर्व दुःख, धर्माला, आचाराला, कृतीला अडथळे निर्माण होत असतात. एकदा का मीपणातून आपण बाहेर पडलो, माझेपणातून जर मी बाहेर पडलो तर त्याच वेळेस खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या या भक्तीमध्ये आपण उतरू आणि त्याच वेळेस खरा परमेश्वराला आपला अभिमान निर्माण होईल आणि तो अभिमान परमेश्वराने घेतल्यानंतरच आपण खऱ्या अर्थाने परमेश्वराचे भक्त ठरू. असंच एकदा सोमवती अमावस्येच्या वेळेस साधाबाईसा देवाबरोबर असतात, लामाईसा असते, रत्नमालिक बाईसा असतात. म्हणजे
साधाबाईसाच्या आई लामाईसा ते बरोबर असतात, पण परमेश्वराला पुढे जाण्याची प्रवृत्ती असते. अरण्यग्रामला हे असताना परमेश्वर पुढे निघतात आणि साधाबाईसाला तर येण्याची इच्छा असते, परंतु लामाईसा आजारी पडते आणि म्हणून देव सांगतात की तुम्ही आई आजारी असल्यामुळे त्यांची सेवा करा, तुम्ही येईपर्यंत मी पुढे थांबतो आणि तुमच्या उपहाराचा मी स्वीकार करल. अशा पद्धतीने परमेश्वर त्यांना शब्द देतात आणि परमेश्वर पुढं प्रवासाला निघतात. साधाबाईसांना सतत ती ओढ असते का आपल्याला देवाला जायचंय, देवाकडे जायचंय, उपहार करायचा आहे आणि आपण परमेश्वराला विनंती केलेली आहे, परमेश्वराने सुद्धा आपल्याला शब्द दिलेला आहे. त्या पद्धतीनं परमेश्वर पुढे जाऊन भिंगारला मुक्काम करतात आणि मी भिंगारला तुम्ही येईपर्यंत थांबेला असा शब्द परमेश्वरांनी दिलेला असल्यामुळं ती ओढ साधाबाईसांना झालेली असते. ज्या दिवसाचा विचार त्यांनी केलेला असतो तो दिवस लवकर येतो, जवळ येतो, पण लामाईसा काही तब्येत त्यांची एवढी चालण्या इतपत, प्रवास करण्या इतपत बरी होत नाही आणि म्हणून ते लामाईसाला सांगते की आता काय करायचं आई. तर लामाईसा सांगते आपण चालत जाऊ, जर मला थकवा आला, मला चालवलं नाही तर तू पुढं चाल, देवाला ठरल्याप्रमाणे उपहार कर, देवाने तुला शब्द दिलेला आहे, तू देवाला विनंती केलेली, देवाने तो स्वीकारलेला आहे. अशा पद्धतीने ते प्रवास करत चालत असताना जवळच भिंगारच्या जवळ येतात, एका ठिकाणी मुक्काम करतात आणि साधाबाईसर अत्यंत आवडी निर्माण झालेली असते. त्या आवडीप्रमाणे त्यांनी परमेश्वराकडे जातात असताना देवाला काहीतरी आपण द्यावं अशा अनुषंगाने तिघींच्या गुळाच्या छोट्या छोट्या भेल्या किंवा गुळाचे खडे परमेश्वराला अर्पण करण्यासाठी ती घेतलेले असतात. ते जात असताना एका ठिकाणी ताण लागते म्हणून एका ब्राह्मणाच्या घरी ते पाणी पिण्यासाठी थांबतात. पुढे ओटा असतो, त्या ओट्यावरती त्या तिघींच्याही गुळाचे खडे म्हणजे भेले ठेवलेले असतात. हे पाणी पित असताना एक गाय येते आणि एक भेला म्हणजे एक गुळाचा खडा खाऊन टाकते. आता खाऊन टाकल्यानंतर तिघींचे कोणते काय कोणाचा खाल्ला हा विषय वेगळा आणि त्यातून ठरू शकत नाही का कोणाचा गुळ खाल्ला. तर साधाबाईसा अत्यंत समंजस प्रगल्भ विचाराचे असल्यामुळं ते म्हटले आता कोणाचा खाल्ला याच्यावरून वाद करण्यापेक्षा माझाच खाल्ला, माझं तेवढं भाग्य नाही असं म्हणून त्यांनी ते समंजसपणाने घेतलं आणि पुढं जाऊन भिंगारला देवाकडे पोचले. पोचल्यानंतर देवाला विडा दिला, दंडोत केले आणि प्रत्येकीने म्हणजे त्यांची आई जी आहे लामाईसा, रत्नमालबाईसा, त्यांनी गुळाचा भेला देवाला अर्पण केला. आता साधाबाईसांकडे तो नव्हताच त्याच्यामुळे ते देऊ शकत नव्हते, पण देवाने विचारलं की यांनी गुळाचा भेला अर्पण केला, तुम्ही का देत नाही. आणि हे म्हटल्यानंतर साधाबाईसांना खूप रडू येतं आणि तो सारा वृत्तांत साधाबाईसा देवाला सांगते आणि देव म्हणतात रडू नका बाई, हा मी तुम्हाला आता गुळाचा भेला देतो आणि तुम्ही मला द्या म्हणे. तर त्या म्हणतात अत्यंत साधा भोळ्या असल्यामुळं त्या म्हणतात देवाचं देवाला कसं द्यायचं. आणि मग देव सांगतात का अहो देवचं देवाला द्यायचं म्हणजे इथं आहे काय जीवाचं, जे बी आहे ते माझंच आहे. अशा पद्धतीनं परमेश्वराने तिथं ते साधाबाईसाला त्याचं जाणीव करून दिली आणि साधाबाईसाची जी वासना होती ती प्राप्त झाली. यातून खूप तात्विक गोष्टीतून जर आपण विचार केला तर खूप मोठं शिक आपल्याला भेटू शकते. त्या ठिकाणी जर आपण असतो किंवा दुसरे कोणी साधक असते तर माझी भेली खाल्ली का तुझी भेली खाल्ली याच्यावरूनच वाद झाले असते. ती भावना, ते दुःख न करता देव अव्यक्त स्वरूप आहे, सर्व व्यापक आहे, परमेश्वर सर्व जाणता सर्वज्ञ आहे असं समजून परमेश्वराला आपण शरण जायचं आणि देव करून घेतील ही भावना न ठेवता आपण वाद घातले असते. परंतु साधाबाईसाने अत्यंत प्रगल्भ विचाराने तो विचार आपल्या मनाला सांगितला का बा माझीच ती भेली खाली आणि त्यात कोणत्या प्रकारचं वाच्यता न करता वाद न घालता देवाकडे आले. देवाने विचारलं म्हणून देवाला सांगितलं, परंतु देवाने त्यांची जी वासना ती पूर्ण करून घेतली. म्हणजे खरं म्हणजे सर्व जे आहे ही परमेश्वराचंच आहे, परंतु ते आपण आपलं आपलं म्हणतो. जे आपण आपलं आपलं म्हणतो आज ते काल कोणाचं तरी होतं, उद्या कोणाचं तरी होणार आहे.
परंतु ती भावना आपल्या मनामध्ये रुजवणं ते कृतीवर नेणं एवढं सोपं नाही आहे. कारण ते लागले पण या जड पदार्थाच्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये ते आपण निर्माण केलेलं आहे. आणि आचाराच्या पहिल्या सूत्रामध्येच परमेश्वरांनी ते लागले पण या साधकांनी काढलं पाहिजे. आणि ते काढण्यासाठी कशी कृती केली पाहिजे, ग्रामाचा देशाचा संबंधियांचा कसा त्याग केला पाहिजे हे परमेश्वरांनी सांगितलेले आहे. तिथूनच एकदा ती सुरुवात झाली की आपोआपच या गोष्टी ही वचनं आपण पाळू शकतो, समजू शकतो. आणि म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगतात, साधेव हे कोणाचं आहे, हे सर्व काही परमेश्वराचं आहे. फक्त आता आपल्याला त्याची उपभोग घेण्यासाठी परमेश्वराने आपल्या ताब्यात दिलेलं आहे. आपण त्या परमेश्वराचे सेवक आहोत, नौकर आहोत. अशा विचाराने जर आपण ते सांभाळलं तर नक्कीच त्यातले जे लागले पण आहे ते आपल्याला राहणार नाही. ड्युटी कर्तव्याच्या भावनेने आपण ते बघत राहू आणि ते लागले पण नसल्यामुळं ते दुःख आपल्याला राहणार नाही. सोडून जाण्याची, त्याग करण्याची वेळ जेव्हा येईल ते नक्कीच आपल्याला खूप काही असं अवघड किंवा खूप काही असं त्रासाचं वाटणार नाही. पण परमेश्वर आपल्याला अत्यंत सुंदर अशा या वचनातून आणि त्या लीळेतून तत्वज्ञान सांगतात. ते तत्वज्ञान आपण कशा पद्धतीने समजून घेतो यावरती सर्व अवलंबून आहे. आणि परमेश्वर खंत पण व्यक्त करतात की असं कधी होईल, ऐसे के होईल पोरा जीवा जे येथीचे ते आपले. असं कधी होईल का जे परमेश्वराचे ते आपलंय अशी भावना निर्माण होईल, अशी प्रवृत्ती निर्माण होईल, अशी विचारधारा निर्माण होईल, अशी निष्ठा निर्माण होईल का जे परमेश्वराचे ते आपलंय आणि ते परमेश्वराचं सर्व आहे, परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून ते आपण सांभाळलं पाहिजे. कारण दुसऱ्याची वस्तू आपण जास्त पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं सांभाळण्याचा प्रयत्न करतो, कारण ती परत द्यायची असते. आपण नाही दिली तरी नैसर्गिकरित्या ती आपल्याला दुसऱ्याला द्यावाच लागणार आहे. त्याच्यामुळं जे आहे ते आपण सांभाळलं पाहिजे. सर्वात मेन म्हणजे आपल्याला जे जीवन परमेश्वराच्या कृपेने भेटलेलं आहे, परमेश्वराच्या कृपेने जो आपल्याला बोध भेटलेला, जी जाणीव भेटलेली, ही सर्वात मोठी आहे आणि ती आपण सांभाळली पाहिजे. ती खऱ्या अर्थाने परमेश्वराची सर्वात मोठी देणगी आपल्याला परमेश्वराने दिलेली, ती सांभाळूनच परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. अशा पद्धतीनं परमेश्वराने आपल्याला हे खंत व्यक्त करून आपल्याकडून एक अपेक्षा केलेली आहे. भ्रमत भ्रमता भेटी का आपजेनी भेटी. आता फिरत फिरत आपण हे साधक जे आहे आटन विजन करत असताना कधीतरी त्यांची भेट होते किंवा आवर्जून भेट घ्यावी असं परमेश्वर सांगतात. तसं आपण सुद्धा या संसारात जगत असताना आपण आपल्या कामात असतो, आपल्या व्यवसायात असतो, नामधारक असतात, वासनिक असतात, साधू संत असतात, आजूबाजूला त्यांची आपण वेळोवेळी मधोमधी भेट घेतली पाहिजे. कामाच्या अनुषंगाने भेटलं पाहिजे किंवा स्वतःहून भेटलं पाहिजे. त्यांना आपल्या मनावरचं जे मलिनत्व आहे, आपल्या बुद्धीवरचं जे जळमट मळमट जे आहे ते काढण्यासाठी हा सर्वात उत्तम उपाय. वासनिक असेल, नामधारक असेल, साधू संत असेल, यांच्या भेटी घेत राहणे आणि ह्या भेटीतून काहीतरी शास्त्र चर्चा होते, काहीतरी आपल्याला त्यातून काहीतरी भेटतं, ते मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर हा सर्वात उत्तम उपाय आहे. परंतु जो व्यक्ती या असं काही करत नाही, नक्कीच तो काही दिवसांनी आपल्याला मळालेला दिसतो. कार्यक्रम असतात, सत्संग असतात, आजूबाजूला काही आपले अच्युत गोत्रीय बंधू भगिनी असतात, त्यांना आपण भेटलो पाहिजे. कळत न कळत कुठंतरी अचानक भेटणं किंवा जर नसलच भेटत तर स्वतःहून भेटणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि साधकांनी केलं पाहिजे ना. आपणही त्यात मोडतो तर आपण ते केलं पाहिजे. भ्रमत भ्रमता भेटी की आपजेनी भेटी म्हणजे फिरत फिरत काही व्यवसायाच्या माध्यमातून आपोआप जर भेट झाली तर चांगलीच आहे, नाही तर स्वतःहून आपण भेट घेतली पाहिजे. आता भेटले झाल्यानंतर करायचं काय? काही एकामेकाला चिडवायचं आहे, काही एकामेकाचे तत्व विनाकारण चुकीचं दोष काढायचे असं नाही आहे. परमेश्वर स्पष्ट सांगतात, एकमेका भेटल्याचे पाड जाय. जर आपण तुम्ही एकमेकाला जर भेटलं तर परमेश्वर भेटल्याचं गोमटं आपल्याला लावत असतं. कारण आपण भेटल्यानंतर परमेश्वर भेटल्याचं एक सुख आपल्याला प्राप्त होत असतं, योग्यता प्राप्त होत असते, चर्चा होते, चर्चेतून आपलं जे अज्ञान आहे ते फिटत असतं. आणि म्हणून आपण परस्पर भेटलं पाहिजे. कारण अच्युत गोत्री आपण कधी न संपणारं असं नाथं परमेश्वराने आपल्याला, परमेश्वराच्या कृपेने आपल्याला जोडलेलं आहे. म्हणून आपण भेटलं पाहिजे. साधू संत असतील,
वासनिक असेल, नामधारक असेल, ज्याच्याबरोबर आपले विचार जुळतात, ज्याच्याबरोबर आपल्याला बोलायला आवडतं, ज्याच्याबरोबर सांगितल्यानंतर ते आपल्याला कळतं, अशा व्यक्तींचा आपण भेटीगाठी घेतल्या पाहिजे. पण आजकाल ही भेटघाट ही जी आहे ना, ही खूप कमी झालेली आहे. जरी भेटलं तर आपण भेटण्यापेक्षा खेटतो जास्त. कारण प्रत्येकाला एक आम भाव निर्माण झालेला असतो, याच्यापेक्षा मला जास्त कळतं, मी जे करतो ते हे करू शकत नाही, दुसऱ्याला कमी लेखणं, अज्ञान, ही एक आपली प्रवृत्ती असल्यामुळं आपल्याला ते भेटण्याच्या ऐवजी ते खेटणं चालू होतं. ते खेटणं काही कामाचं नाही. भेटलं पाहिजे. भेटण्यामध्ये एक प्रेम असतं, एक आपलेपण असतं. त्या आपलेपणातूनच आपण जर भेटलं तर त्यातून फायदा होईल, आणि त्या अशा आपलेपणातून भेटलं तर परमेश्वराचं भेटल्याचं गोमटं आपल्याला लाभेल, अन्यथा त्याचा काही उपयोग होणार नाही. मग भेटल्यानंतर अजून काय केलं पाहिजे म्हटले, श्रमनिवृत्ती कीजे. आता आपण काय श्रमनिवृत्ती करणार, परंतु भेटल्यानंतर आपण थोडक्यात विचारलं पाहिजे, खूप पागळ नाही का, काय चाललंय, तुमचा व्यवसाय बरा आहे का, घरचे बरे आहे का, व्यवस्थित आहे का, काही अडचण नाही, हे करत असताना ही श्रमनिवृत्ती. नुसतं आपल्यापणाने जर आपल्याला कोणाला विचारलं आपल्याला की काय चाललंय, बरी का तब्येत, तरी आपल्याला बरं वाटतं. हे प्रेम आहे, हे आपलेपण आहे. आपण विचारलं पाहिजे. एकामेकाला जर नाहीच भेट झाली तर फोन करून विचारलं पाहिजे. आजकाल हे खूप सोपं झालेलं आहे. कारण साधना आहे, त्या साधनाचा जर आपण सदुपयोग जर करून घेतला तर नक्कीच आपल्याला धर्माच्या अनुषंगाने काही वचनं किंवा काही आचार, काही तत्वसिद्धांत आपल्याला पाळता येऊ शकतात. एखादी व्यक्ती अडचणीत आहे, संकटात आहे, त्याच्या घरामध्ये काहीतरी अडचण निर्माण झालेली आहे, काही आजाराच्या अनुषंगाने, काही व्यवसायाच्या अनुषंगाने, काही कौटुंबिक अडचणी आहे, हे जर आपल्याला कळालं, जर आपण त्याला फोन केला किंवा आपण वैयक्तिक भेटायला गेलो, काय चाललंय काय नाही, थोडासा धीर दिला, तर नक्कीच त्याला बरं वाटतं. आणि तीच श्रमनिवृत्ती आहे. कारण तो श्रमलेला असतो, तो दुःखी झालेला असतो. अडीअडचणी असतील, संकट असतील, काही व्यावसायिक असेल, काही कौटुंबिक असेल, काही आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम असेल, ते श्रमला असतो, तो थकलेला असतो. त्याला असं आपलं कोणी नसतं. आणि भेटलं तर एक प्रत्येक जण आपापल्या स्वार्थाच्या अनुषंगाने आलेले असतात. पण आपलेपणाने जेव्हा कोणी आपल्याला विचारल तर नक्कीच आपल्याला बरं वाटतं. तशा पद्धतीने आपण श्रमनिवृत्ती करू शकतो. मदत करता आली आपल्या योग्यतेनुसार, आपल्या मर्यादेनुसार आपण ती करू शकलो पाहिजे. पण नाही मदत, पण शब्दांची जी मदत आहे, शब्दांचा जो आधार आहे, हा बी खूप मोठा होतो. कारण संकटामध्ये तो सुद्धा आधार या जीवाला खूप मोठा वाटतो. आणि म्हणून आपलेपणाने या श्रमनिवृत्तीच्या अनुषंगाने आपण एकमेकाचा अडीअडचणीच्या काळात एकमेकाला मदत केली पाहिजे, आलो गेलो पाहिजे, विचारलं पाहिजे. जेवढं करता येईल, धर्माधरुदीचे ज्या पद्धतीनं करता येईल, जिथं करता येईल, जसं करता येईल त्या पद्धतीनं मदत आपली एकमेकाला आपण केली पाहिजे. अशा पद्धतीने ती श्रमनिवृत्ती परमेश्वराने सांगितलेली आहे. म्हणजे ती एक प्रकारची सेवाच आहे. नामधारकाची सेवा, वासनिकाची सेवा, तीच संस्कार आपल्याला लागले. साधू संतांची आपण सेवा करू. कोणी साधू संत आले, का आले, कशासाठी आले, कुठून आले, आपल्याला जेवढं करण्यासारखं आहे त्यांना ती सेवा आपण केली पाहिजे. काही अयोग्य वाटलं तर ते सांगितलं पाहिजे, योग्य वाटलं तर ते स्वीकारलं पाहिजे. ही श्रमनिवृत्ती आहे. कारण आपलेपणाने विचारलं तर नक्कीच समोरच्याला बी आपलेपण वाटणार आहे. अरे निदान ऐकून तरी घेतलं. मदत करणं न करणं तो नंतरचा भाग आहे. पण ऐकून घेऊन जर त्याच्यावरती तोडगा किंवा त्याच्यावरती जर आपण काही मार्गदर्शन केलं किंवा ऐकलं त्यांच्याकडून, तरी ती एक श्रमनिवृत्ती आणि ती आपण केली पाहिजे. एकत्र खानपान कीजे. आता एकत्र खानपान करणं म्हणजे साधकांनी ते अटन विजन भिक्षा भोजन करत असताना ते परमेश्वरांनी साधकाला सांगितलंय. पण आजही आपल्याला कोणी पाहुणा भेटला तर आपण तसं त्याला जाऊ देत नाही. आपण म्हणतो चला चहा घेऊ. घर जवळ असेल तर घरी न्यायचा प्रयत्न करतो. घरी आले तर आपण चहा देतो, नाही तर कुठंतरी हॉटेलमध्ये थांबतो, चला चहा तरी घेऊ. एक माणुसकी किंवा एक रीतिरिवाज किंवा एक आपलेपणाचा तो भाव निर्माण झालेला असतो. तसं एकत्र खानपान की जे कोणीतरी आपलं नामधारक भेटला, वासनिक भेटला, वेळ असेल, काय चाललंय काय नाही तेवढ्यापुरतं विचारलं, अभ्यास करतात का नाही, वाचन करतात का नाही, लिखाण करतात का नाही, सत्संग ऐकतात का नाही, या आठवड्यामध्ये तुम्ही काय वाचलं, काय ऐकलं, अशी चर्चा जर केली तर आपोआपच विचाराची, तत्वसिद्धांताची, आचाराची, धर्माच्या अनुषंगाने देवाणघेवाण होईल. आपल्या ज्ञानात भर पडेल, त्याच्या ज्ञानात भर पडेल. काही शंका असेल तर त्या आपल्याला कळतील, आपल्या शंका त्यांना सांगू शकतो. आणि त्याच अनुषंगाने चला आपण हे करतोच आपण, पण हे करत असताना ते चर्चा झाली पाहिजे. एकत्र खानपान की जे म्हणजे चला
जाऊन हॉटेलमध्ये मग एकत्र जेवणच करू म्हणजे एक तत्व सांभाळल्या जाईल असं नाही. आपण ह्या जीवन जगत असताना ह्या ज्या सवयी आहे ह्या माणुसकीच्या अनुषंगाने आपल्याला लागलेल्या आहे, आपण त्या पाळतोच आहे. त्याच्यामध्ये वावगं काहीच नाही. एक ड्युटी आहे, कर्तव्य. जर आपण एखाद्या पाहुण्याच्या ठिकाणी गेलो आणि त्यांनी काही विचारलं नाही चहा घेता का, तर आपण म्हणतो काय माणूस आहे, याला चहा सुद्धा विचारता आला नाही, काही माणुसकी आहे का नाही. आपण घेऊ का नाही घेऊ, पण समोरचा माणूस कोणी असा आजपर्यंत अनुभव नाही की तो आपल्याला विचारत नाही चहा घेता का. नाही चहा आपण म्हटलं चहा नाही घेता आम्ही, तर मग ते दूध देतात, दूध नाही तर काही कॉफी करू का. अशी माणुसकी सगळीकडे असते. ती धर्माचं तत्व आहे, एक धर्माची एक आचार प्रणाली आहे आणि ती आपण करतोच आहे. परंतु त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे की ते करत असताना ती अन्यवार्ता होण्यापेक्षा धर्माची चर्चा, देवाणघेवाण, संवाद आपण जर साधला तर नक्कीच आपल्याला त्यातून फायदा होईल. इथीच्या कथा वार्ता की जे बघा पुढंच आलं सूत्र लगेच. हे करत असताना येथीच्या कथा वार्ता म्हणजे परमेश्वराच्या तत्वसिद्धांताच्या अनुषंगाने ज्या लीळा असतील, सूत्र असेल, चर्चा असेल, संवाद असेल ते केलं पाहिजे. अन्य वार्ता केली नाही पाहिजे. कारण आपल्याला वेळ भेटतो, भेटल्यानंतर मग आपण एकामेकाला विचारतो, चहा खानपान करतो. त्यावेळेस आपण अन्य वार्ता न करता परमेश्वराच्या जर चर्चा केल्या, स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिकांच्या अनुषंगाने, आपण साधनाच्या अनुषंगाने, पदार्थाच्या अनुषंगाने, तत्वसिद्धांत, आचार विचार प्रणालीच्या अनुषंगाने काही प्रश्न असतील, काही उत्तर असेल, काही अनुभव असेल, काही प्रचिती असेल, एखादा लीळा आपल्याला वाचली पण ते लक्षात आलं नाही, एखादं सूत्र वाचलं पण लक्षात आलं नाही, किंवा एखादं वचन वाचल्यानंतर आपल्याला त्याची प्रचिती वेगळी आली, आपल्याला त्याची वेगळी दृष्टी आपल्याला समजली किंवा कळाली, तर ती आपण एकामेकाला सांगितली पाहिजे, जेणेकरून आपल्या ज्ञानात भर पडेल. कारण दिल्याने कमी होत नाही, दिल्याने वाढत असतं, दिल्याने पक्क होत असतं. म्हणून जेव्हा बी आपण भेटू तेव्हा इथीच्या कथा वार्ता झाल्या पाहिजे. तो संवाद त्या पद्धतीनं आपलेपणाने झाला पाहिजे आणि आपण या गोष्टी केल्या पाहिजे, करत असतो. परंतु आपलं व्यसन काय, आपल्याला आवड काय, आपल्याला वेद काय, त्याच्यानुसार हे ठरता गोष्टी. आपल्याला जर राजकारणाची आवड असेल तर आपण त्याच्यावरतीच बोलतो, समाजकारणाची आवड त्याच्यावरतीच बोलतो, ह्या अन्य वार्ता किंवा देवतेच्या अनुषंगानेच बोलतो, इथं काय चाललंय, तिथं काय चाललंय, व्यवसायाच्या अनुषंगानेच बोलतो. तर ते कमी करणं आणि धर्मावरती चर्चा करणं, धर्मावरती संवाद साधणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता साधकाच्या अनुषंगाने पुढील सूत्र आलेले, परंतु हे करत असताना परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. म्हणजे पहिली भेट आणि परत आपण चला काय हरकत नाही परत भेटू अशा अनुषंगाने निरोप घेतो, तर ती भेट ही अत्यंत महत्त्वाची. ती पूर्वोत्तर क्षण दुर्लभ म्हणजे पहिली भेट, जेव्हा आल्यानंतर आपल्याला जे प्रेम वाटतं त्या व्यक्तीविषयी, तर जाताना तेच प्रेम राहिलं पाहिजे. अन्यथा अर्धा तास आपण भेटल्यानंतर असं वाटतं की कुठून भेटलो आपण, असा वैताग किंवा असं अडचण किंवा मनामध्ये द्वेष भावना निर्माण झाली नाही पाहिजे. अशा पद्धतीने जर चर्चा झाली आणि ती चर्चा करत असताना जर आपण त्यांच्याकडून समजून घेतलं, ऐकून घेतलं, लवचिकतेने त्यांनी सांगितलेला एखादा विचार आपल्याला पटतही नसला तरी पण ऐकून घेऊन मग जर शांततेने आपण त्यांना समजावलं, तर नक्कीच तो पूर्वोत्तर क्षण दुर्लभ होऊ शकतो. कारण तो दुर्लभ आहे. बघा, एखादी व्यक्ती आपली भेट झाली का नक्कीच त्याची जी भावना आहे ती हळूहळू हळूहळू कमी होत जाते, मिनिटाला, क्षणाला, आणि नंतर मग आपल्याला तो नकोशी वाटतो. तर तसं न होता भेटी काळातील जो पहिला क्षण आणि शेवटचा क्षण आहे तो आपली ती अपूर्वपणा जो आहे, जो भाव जो आहे, तो आपल्याला टिकवता आला पाहिजे. आणि तो टिकवणं ही दुर्लभता आहे, पण ती ते टिकवणं हाच धर्म आहे. ती आचार विचार प्रणाली किंवा आपण धर्मात आहोत या अनुषंगाने ते एक तत्व आहे, ते आपल्याला करता येतंय का बघायचं आहे. कारण आपण भेटतोय, परंतु भेटल्यानंतर आपल्या मनातल्या ज्या भावना आहे ना त्या कमी कमी होत जातात. या अनुभवातून आपण कितीतरी वेळा शिकलेलो आहे. म्हणून परमेश्वराने आपल्याला जे सांगितलंय, एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर पूर्वोत्तर क्षण दुर्लभ आहे, तर तो आपल्याला अनुभव इथून पुढे घेऊन बघा तुम्ही. पहिल्यांदा भेटल्यानंतर जी आवड निर्माण झाली तेव्हा निरोपाच्या वेळेस सुद्धा ती आवड निर्माण झाली पाहिजे. आणि ती निरोपाच्या वेळेस जर आवड निर्माण झाली तर आपल्याला परत भेटावंसं वाटेल. अन्यथा परत ही व्यक्ती आपल्याला भेटू नये ना आपण त्याला भेटू नये अशी जर भावना निर्माण झाली तर तिथं काही धर्म आपला सांभाळला जात नाही किंवा धर्माच्या अनुषंगाने ते योग्य नाही असं आपण समजायचं आहे. तुम्ही अच्युत गोत्रीय किंगा तुम्हा परस्परे प्रीती व्हावी. तुम्ही अच्युत गोत्रीय, परमेश्वर स्पष्ट सांगतात. म्हणजे परमेश्वर जे अच्युत
जे आहे की जे जिथं कुठे तिथं गेल्यानंतर परत जीवाची खाली येणं नाही, च्युती नाही, अशा परमेश्वराचे आपण गोत्र आहोत. गोत्र म्हणजे नातेवाईक, गोत्र म्हणजे संबंधीय. आणि हे संबंधीय तुम्ही जर आहे, परमेश्वराचे संबंधी आहे, परमेश्वराचे कौटुंबिक आहे, परमेश्वराचे नातेवाईक आहे, तर तुमच्यामध्ये परमप्रीती, परम हा शब्द वापरला, नुसती प्रीती नाही, तर परमप्रीती म्हणजे पलीकडची प्रीती, अदृष्ट प्रीती, कोणत्या प्रकारचा स्वार्थ नाही, भाव नाही, ते आपलेपण अत्यंत नैसर्गिकपणे ते प्रेम निर्माण झालं पाहिजे. परमेश्वर म्हणतात तुम्ही अच्युत गोत्रीय किंगा, तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी. तुमच्या दोघांमध्ये अदृष्टपराची म्हणजे पलीकडची, या जगाच्या पलीकडची, ह्या स्वार्थाच्या पलीकडची, या स्वाभिमान, अभिमान, द्वेष, मत्सर याच्या पलीकडची जी नैसर्गिक अशी प्रेम आहे, नैसर्गिक अशी मैत्री, नैसर्गिक असं आपलेपण आहे, हे निर्माण झालं पाहिजे. कारण तुम्ही अच्युत गोत्री आहे, तुम्ही परमेश्वराचे आहात. आणि हे प्रेम आपल्याला एकमेकावरती परमेश्वराने करायला लावलेलं आहे. आणि हे आपण केलं तरी एक वचन आपलं पाळलं जातं. बरं, एखाद्या व्यक्ती तो परमेश्वराचा आहे, तो बोधवंत आहे, तो आणि उपदेश घेतलेला आहे, आपल्याला माहीत असतं, त्याच्या विचारामध्ये थोडाफार फरक असतो, तत्वसिद्धांतात फरक असतो. कारण प्रत्येकाची योग्यता वेगळी, प्रत्येकाची पात्रता वेगळी, अभ्यास करण्याची पद्धत वेगळी, त्यामुळं दृष्टी वेगळी, त्यामुळं सांगणं वेगळं. जरी असं असेल तर आपण तो परमेश्वरचा भक्त किंवा अच्युत गोत्रीय म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे. जरी त्याच्यातून तुमच्या विचारामध्ये जर फरक पडत असेल तर त्यावरती चर्चा नाही करायची. जे जमेल तिथंच करा चर्चा. ज्याच्यावर तर आपलं जमत नाही ते आपण टाळलं पाहिजे. प्रेम करायला लावलेलं आहे आपल्याला परमेश्वराने, आपल्याला खेटायला, वाद घालायला, विसंवाद करायला लावलेलं नाही आहे. आणि ते प्रेम असं मनातून, आपलेपणातून जर निर्माण झालं तर वाद होण्याची शक्यता नाही. कारण एकामेकाला आपण समजून घेतो, कारण आपलेपणाने आपण ऐकलेलं आहे, आपलेपणाने आपण त्याला जवळ केलेलं आहे, आपलेपणाने अच्युत गोत्रीय परमेश्वराचं संबंधीय म्हणून आपण त्याला जवळ केलेलं आहे. त्यामुळं अयोग्य योग्यचा विषय नंतर, परंतु पहिलं आपण आपलेपणाने त्याला जवळीक आणि प्रेम केलं पाहिजे, साधलं पाहिजे. आणि हे तर नामधारकही करू शकतो, वासनिकही करू शकतो, साधू संतांनी तर केलंच पाहिजे, ते करतातच. परंतु त्यामध्ये कटुता, त्यामुळे तुझं माझं हे निर्माण होण्यासाठी जी विचारधारा आहे, ती विचारधारा अत्यंत प्रगल्भ, मोठी आणि बोल्ड असली पाहिजे, ती पक्व असली पाहिजे. तेव्हा त्यातून आपल्या मनामध्ये कोणाविषयी किंतु परंतु येत नाही. आणि त्याच वेळेस ती परमप्रीती आपली निर्माण झाली पाहिजे. कारण आजचं जे आपण बघतोय त्यात आणि परमेश्वराच्या तत्वसिद्धांतात आपल्याला थोडासा वेगळापणा जाणवतो. म्हणून आपल्या मनामध्ये ती कटुता किंवा शंका निर्माण होणं साहजिक आहे. परंतु त्याचा विचार न करता परमेश्वरांनी सांगितलेली जी आज्ञा आहे ती आपण किती पाळू शकतो, त्यात आपण किती उतरू शकतो, या अनुषंगाने आपण आपल्याकडे बघायचंय. हे काय करतात, ते काय करतात, ते काय बोलतात याचा विचार न करता सुरुवात आपल्यापासून आपण केली पाहिजे. आणि ती आपण आपल्यापासून जर केली तर आपल्यालाच फायदा होणार आहे, दुसरा कोणालाही फायदा होणार नाही. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला ते तत्व सांगितलेलं आहे, परमेश्वराने ती विचारधारा आपल्याला दिलेली, ती आचारप्रणाली आपल्याला दिलेली आहे आणि ती आपल्याला करायची. आपण जर केली तर आपल्याला परमेश्वराचा त्या तत्वसिद्धांतावरती चालल्यानंतर आपल्यालाच फायदा होणार आहे. अशी विचारधारा ठेवून इकडं तिकडं न बघता आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. कारण परमप्रीती परमेश्वराने जे सांगितलंय ते अत्यंत महत्त्वाचं आहे. परमप्रीती केली तरच आपल्यावर एकामेकाची निष्ठा, एकामेकाचं ऐकणं, एकामेकाला सांभाळणं, एकामेकाला धीर देणं, एकामेकाला समजून घेणं ही होऊ शकतं. जर प्रीती नसेल, प्रेम नसेल तर तिथं एकामेकाचं काहीच चालत नाही. मग तुझं माझं होतं, हा असाच येतो, तसाच आहे, यांनी हेच केलं, त्यांनी तेच केलं, या साऱ्या कटुता होत्या. हा प्रेमाचं लक्षण नाही आहे. प्रेमाचं लक्षण त्याग आहे, प्रेमाचं लक्षण आपलेपण आहे, प्रेमाचं लक्षण समंजसपणा आहे, प्रेमाचं लक्षण सर्वस्व देणं आहे, सर्वस्व घेणं आहे. तो आधार आहे. प्रेम म्हणजे एक आधार आहे. आणि परमेश्वराने हे जे प्रेम आहे हे आपल्याला सुंदरपणे समजावलंय, सांगितलेलं आहे. खरं म्हणजे प्रेम प्रेम या जगामध्ये, ह्या दोन शब्दामध्ये सारं भारावून गेलेलं जग आपल्याला दिसतं. परंतु प्रेम दोनच सांगितले परमेश्वराने. पहिलं सर्वात मोठं प्रेम, खरं प्रेम, त्यात कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु नाही, ते प्रेम म्हणजे परमेश्वराने जीवावर केलेलं प्रेम. असं कोण आहे की जो आपला प्रेमीने आपल्यासाठी एवढं करील? कोणीच नाही. त्या परमेश्वराने आपल्यासाठी सृष्टी निर्माण केली, स्वतः अवतार घेतला, नुसता अवतार नाही घेतला तर जीवासाठी, जीवासारखा जीव धर्म, देह धर्म घेऊन
अवतार घेतला, वाडवडी फिरला, ऊन वारा पाणी पाऊस त्याग केला, आचार करून दाखवला आणि वरून अनार्जित दाता म्हणून परमेश्वराने ह्या जीवाचं जरी कर्मात नसेल तरी देण्याची प्रवृत्ती ठेवली. हे प्रेमाचं सर्वात मोठं उदाहरण, सर्वात मोठं लक्षण परमेश्वराने आपल्याला शिकवलंय. खरं प्रेम फक्त परमेश्वर जीवावर करतो. आणि दुसरं प्रेम ते बी परमेश्वराने सांगितलं, आईचं प्रेम ते नैसर्गिक. कारण 1% ते आईचं प्रेम परमेश्वरासारखंच आपल्याला लाभतं आणि तो प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे. आईचं प्रेम ते नैसर्गिक. बाकीचं तर सर्व स्वार्थ आहे. त्यावेळेस परिस्थितीनुरूप आपल्या गरजेनुसार त्या प्रेमाच्या व्याख्या, प्रेमाचे परिस्थितीनुरूप त्या साऱ्या बदलत असतात आणि त्याला आपण प्रेमाचं एक नाव दिलेलं असतं. परंतु वेळ परिस्थितीनुरूप हे कसं बदलतं हे आपण अनुभवाने शिकलेलो असतो. म्हणून परमेश्वर आपल्यावर जे करतो ते प्रेम, आई आपल्यावर जे करतं ते प्रेम, आणि ते प्रेम परमेश्वर म्हणतात तुम्ही एकामेकावरती केलं पाहिजे. बघा, आई आपल्यावर जे प्रेम करतं, जशा पद्धतीनं करतं तसंच पद्धतीनं आपण आपल्या अचित गोत्रियांवरती करू शकतो का? परमेश्वर ज्या पद्धतीनं कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपल्यावरती जसं प्रेम करतात, फक्त देण्याची प्रवृत्ती ठेवतात, अशाच पद्धतीनं आपण दुसऱ्यावरती जी अच्युत गोत्री आहे त्यांच्यावर आपण करू शकतो का? म्हणजे नामधारक असेल, जे वासनिक असेल, साधू संत असेल, वेदवंत असेल, बोधवंत असेल, हे परमेश्वराचा हा परिवार आहे. त्या परिवारती आपण करू शकतो का? जर करत असेल तर मग आपण दैवराटीचे, तर आपण परमेश्वराचे. हे आपण जर समजून घेतलं, लक्षात घेतलं तर नक्कीच त्या तत्व सिद्धांतात आपण बसू. आणि म्हणून आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि त्या पद्धतीनंच वागण्याचा निदान प्रयत्न तरी केला पाहिजे. अडचणी येतील, कारण आपण आदमती, आदगती, आदरती, अनंत दोष आपल्यामध्ये अडकलेले असल्यामुळे त्यातून बाहेर पडणं आणि परमेश्वराने सांगितलं त्या पद्धतीने निर्तिशय जे प्रेम आहे ते करणं एवढं सोपं नाहीये. परंतु निदान प्रयत्न तरी केला पाहिजे. तशी वासना तर ठेवली पाहिजे, तशी इच्छा तर ठेवली पाहिजे, तशी प्रवृत्ती तर विचार तर केला पाहिजे. आणि तसं केलं तर मग कधीतरी मानसिके जर झालं तर वाचिके होईल, वाचिके झालं तर प्रारब्ध होईल. एकावर एक अवलंबून आहे. निदान करायला सुरुवात तर करा. ती करायला सुरुवात केल्यानंतर आपोआपच त्यातून आपल्याला पुढं मार्ग सापडत जाईल आणि आपण ते करत जाऊ. परंतु हे प्रेम करत असताना परमेश्वराने आपल्याला सावधानता सुद्धा बाळगायला लावलेली आहे. कारण कधीतरी आपण एखाद्या जीवावरती इतकं प्रेम करतो आणि त्याला आपलं सर्वस्व मानतो. मग आपले साधू संत गुरुजन असतील किंवा आपले एखादा मार्ग दाखवणारा आपला वासनिक असू शकतो, आपला नामधारक असू शकतो, आपले स्नेही जे अच्युतपंथी आहे का ज्यांनी आपल्याला धर्म दाखवला, निमित्त मानी जे परमेश्वराने सांगितलंय, निमित्त मानी जे सांगितलंय, मानायला सांगितलं, म्हणजे मनातून त्याच्याविषयी आदरभाव आपला असला पाहिजे. याचा अर्थ सर्वस्व तोच आहे असं समजून असं चाललं नाही पाहिजे. त्यासाठी परमेश्वर आपल्याला सावध करतात, बाई परमप्रीती कीजे परी विशिष्ट बुद्धी न कीजे. परमप्रीती करा पण विशिष्ट बुद्धी करू नका. कारण आचार्यांवरती महादायसांची एक विशिष्ट बुद्धी यायला लागली. कारण परमेश्वरांनी सांगितलं की आता हा येथीचा झाला, याला पुरीकर नागदेव असं न म्हणा म्हणे. आणि त्या पद्धतीने परमेश्वरांनी वानरे आता म्हातारी तुम्हा लागेगा, कवनी अर्थी वंचिजे ना बाई तुम्ही यासी पुरीकर नागदेवायसे न म्हणजे की हा इथीचा जवळीक आण झाला असे परमेश्वर सांगतात. कारण उत्तरापंथी जाण्याची परमेश्वराची प्रवृत्ती झालेली आहे. आणि मग महादाईसाच्या ठिकाणी आणि आचार्यांच्या ठिकाणी एक वेगळं नातं निर्माण व्हावं धर्माच्या अनुषंगाने. या अनुषंगाने कारण महादाईसा आचार्यांकडे पुरीकर नागदेव म्हणजे पूर्वश्रम ती काही ती विसरलेली नव्हती. आणि मग देवाने सांगितलं का पुरीकर नागदेव आता ह्यांना म्हणू नका, हा आता इथीचा झाला म्हणजे परमेश्वराच्या जवळचा झाला, परमेश्वराचा झालाय. आणि आचार्यांना सुद्धा सांगितलं की आता म्हातारीची जी जबाबदारी ती तुमच्यावर आहे, आता तुम्ही तिला सांभाळलं पाहिजे, वेगळं नाही केलं पाहिजे. त्यांची तेवढीच किंमत आहे. आचार्यांना सांगितलं यांची तेवढीच किंमत आहे आणि महादाई सांगितलं का आचार्यांची तेवढीच किंमत आहे. महादाईसाच्या मनात येतं की देवानी स्वतः सांगावं की आता हा येथीचा झाला म्हटल्यानंतर आचार्य काहीतरी वेगळे झाले, विशिष्ट झाले, देवासारखे झाले, देव तर नाही झाले, अशी भावना महादाईसाच्या मनात येऊ नये म्हणून परमेश्वर सांगतात परमप्रीती करा पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. देवाच्या ठिकाणी त्यांना बघू नका, ईश्वराच्या ठिकाणी त्यांना बघू नका. कारण हा जो कोणी असो हे जीव आहे आणि ते जीव आपल्याला मार्गदर्शक ठरतील. आपले गुरुजन हाय आपल्याला संस्कार करणारे, धर्म दाखवणारे, ज्ञान दाखवणारे ठरतील. हाय त्यांच्या व्यतिरिक्त आपण बी धर्माची प्रगती करू शकत नाही.
परमप्रीती केली पाहिजे, आपलेपणाने केलं पाहिजे. जसं आपण आपल्या भावावर करतो, आपल्या बहिणीवर करतो, आपल्या आईवर करतो, त्या अनुषंगाने आपण यांना अच्युत गोत्रीय आहे, संबंधी आहे, आपले नातेवाईक आहे, अशा पद्धतीने त्यांच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे. पण विशिष्ट बुद्धी नाही ठेवली पाहिजे. म्हणून परमेश्वर म्हणून त्यांचं पूजन करणं, परमेश्वर समजून त्यांच्याकडे बघणं, ती विशिष्ट बुद्धी आपल्या मनामध्ये येता कामा नये. कारण तीच जर विशिष्ट बुद्धी जर आली तर ती जीवभक्ती होईल, आणि ती जीवभक्त जर झाले आपण, तर परमेश्वराच्या धर्मापासून नक्कीच आपण वंचित राहू. कारण जीव जीवाला मोक्षाला नेऊ शकत नाही, जीव जीवाची मुक्ती करू शकत नाही, जीव जीवाला काही देऊ शकत नाही. देणारा सर्व काही परमेश्वर आहे, आणि ते परमेश्वराचे संबंधी आहे, परमेश्वराचे अच्युत गोत्री आहे. म्हणून आपल्याला त्यांना प्रेम परमेश्वराने सांगितलंय म्हणून करायचंय. आणि ते एक आपलं विचारधारा पण आहे, एक माणुसकी पण आहे. तसं बघितलं तर सकळही ब्रह्मांड परमेश्वराने निर्माण केलं, आणि सकळही जीवाला परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेने बाहेर काढलं. म्हणजे सर्वच जग हे परमेश्वराचे संबंधी आहे, सर्व जग परमेश्वराचं एक कुटुंब आहे. हे सकळ जीवाती चिंतती. म्हणून सर्वांवरती आपण त्या पद्धतीनं भावनेने ते प्रेम केलं पाहिजे, आपलेपणाने प्रेम केलं पाहिजे. जर असं झालं तर या समाजामध्ये जे वाद भांडण किंवा धर्मावरून जातीवरून ज्या गोष्टी होतात त्या कधीच होणार नाही. परंतु ती भावना एवढी उच्च लेवलची आहे, ती मनामध्ये आणणं एवढं सोपं नाही. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलंय का परमप्रीती कीजे, पण विशिष्ट बुद्धी करू नका, ठेवू नका. कारण ती जीव भक्तीकडे जाईल. जर आपण जीवपूजनच जर करायला लागलो, जीव भक्तीकडे जायला लागलो, तर परमेश्वर भक्ती आपल्याकडून होऊ शकत नाही. आणि म्हणून गुरुजन असतील, आपले वासनिक असेल, आपल्याला मार्गदर्शक ठरणारे कोणी व्यक्ती असेल, त्यांच्यावर प्रेम करायचंय. परमेश्वराचे आहे, परमेश्वराच्या संबंधियातले आहे, अच्युत गोत्री आहे असं म्हणून, परंतु विशिष्ट बुद्धी ठेवायची नाहीये. अशा पद्धतीनं परमेश्वराने आपल्याला हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. नक्की यावरती प्रतिक्रिया कळवा, सबस्क्रायबर करा, लाईक करा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.